निस्वार्थ सेवेचा जळतो अविरत दीप, अंतरी त्यांच्या सदा फुलते पवित्र प्रेम. दुःखाच्या अंधारातही त्या येती बनूनी आशेचा किरण. पुसायला गरिबांचे अश्रू, कर असती त्यांचे सदैव पुढे. भुकेल्या जीवाला अन्न देताना हृदयात त्यांच्या पाझरतो सदा निर्झर मायेचा. कष्टाच्या वाटेवर चालताना त्यांना नाही येत थकवा कधी. सेवेच्या या पवित्र ध्यासात त्यांचीच आहे खरी समाधी. रुग्णांच्या वेदना जाणून त्यांना दिलासा देत राहतात. स्वतःचे सुख विसरून त्या दुसऱ्यांच्या जीवनात रंग भरतात. प्रेम, दया आणि त्यागाचा कनोशियन सेविकांचा हाच आहे वारसा. मानवतेच्या या मंदिरात तेज उजळतं कार्याचे त्यांच्या. गरिबांच्या सेवेत जीवन अर्पण हीच त्यांची ओळख खरी. निस्वार्थ प्रेमाच्या या वाटेवर त्या आहेत जणू देवदूत एकनिष्ठ. चला तर मग शिर्लईकरांची शान, मान आणि अभिमान असणाऱ्या या भगिनींच्या कार्याचा आढावा घेऊया. त्यांच्या पुढे नतमस्तक होऊया. क्रुसावरील येशूप्रमाणे इतरांवर प्रेम करणे व पवित्र मरिया दुःखी होऊन क्रुसाच्या पायथ्याशी उभी आहे. त्यांच्याकडून शांतीचा, संयमाचा, क्षमेचा, सेवाभावी वृत्तीचा व प्रीतीचा महान आदर्श घेऊन जगात विश्वबंधुत्वाच्या आशेचा किरण पोचविणाऱ्या कनोशियन डॉटर्स ऑफ चॅरिटी धर्मभगिनींच्या त्यागमय जीवन प्रवासाची व त्या संस्थेच्या वसईतील कार्याची प्रचिती घेऊया. कनोशियन डॉटर्स ऑफ चॅरिटी ही संस्था गरिबांची सेविका म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे. जगभरात दीनदलितांची, आजाऱ्यांची सेवा, अनाथालय चालविणे, धर्मशिक्षण देऊन आध्यात्मिक मार्गदर्शन करणे व आपल्या सामाजिक कार्यातून तसेच शैक्षणिक संस्था चालवून वंचित घटकांना प्रगतीपथावर नेणे अशी समाज उन्नतीची कार्य अनेक कनोशियन धर्मभगिनी, धर्मगुरू व धर्मबंधू आज जनसेवेतून करत आहेत. या संस्थेच्या संस्थापिका आहेत संत माग्दालेना कनोसा. 8 मे 1808 साली त्यांनी कनोशियन डॉटर्स ऑफ चॅरिटी या संस्थेची स्थापना इटलीतील वेरोना या गावी केली. पुढे त्याने कनोशियन सन्स ऑफ चॅरिटी या धर्मगुरूंच्या संस्थेची देखील स्थापना करून त्या संस्थेच्या त्या जननी बनल्या. कनोसाची संत माग्दालेना हिचा जन्म 1 मार्च 1774 रोजी इटली शहरातील वेरोना गावी राजा घराण्यात झाला. ती खूप सुंदर, बोजीरवाणी आणि गुणसंपन्न होती. त्याचप्रमाणे ती प्रेमळ आणि प्रामाणिक होती. मॅग्दालेनाला 3 बहिणी व 1 भाऊ अशी ही 5 मुले होती. ती अतिशय आनंदाने व गुण्यागोविंदाने राहत होती. अशाच आनंदात राहत असताना त्यांच्यावर दुःखाचे संकट कोसळले. त्यांचे वडील शिकारीला गेले असताना अचानक मरण पावले आणि त्यांच्यावर दुःखाची छाया पसरली. राजवाड्याच्या दारी येणाऱ्या गोरगरीब आणि दीन लोकांविषयी तिला करुणा वाटते आणि म्हणूनच राजवाड्यातून खाली येऊन अशा लोकांची ती सेवा करू लागते आणि त्याच्यामध्ये ती येशू ख्रिस्ताला पाहते आणि पुढेच येशू ख्रिस्ताला अनुसरण्याची प्रेरणा तिला मिळते आणि येशू ख्रिस्ताला ती आपला जीवनसाथी म्हणून निवडते. त्यावेळी इटलीमधील युद्धामुळे अनेक तरुणी निराधार झालेल्या होत्या. संत माग्दालेनाने त्या सर्वांना एकत्र केले व त्यांना शिक्षण व धर्मशिक्षण त्या देऊ लागल्या. अशा प्रकारे 8 मे 1808 रोजी इटलीमधील वेरोना शहरात सेन्झेनो ह्या ठिकाणी कनोशियन कॉन्व्हेंट उघडून कनोशियन संस्थेची स्थापना झाली. क्रुसावरील येशूप्रमाणे प्रेम करणे आणि पवित्र मरिया जी क्रुसाच्या पायथ्याशी उभी आहे तिच्या आदर्शाप्रमाणे जीवन जगणे हेच कनोशियन संस्थेचे अध्यात्म आहे. कनोशियन संस्था जगभर पसरलेली आहे. शिक्षण, धर्मशिक्षण, आजारांची सेवा आणि सामाजिक कार्य आम्ही करत आहोत. अशा प्रकारे संत माग्दालेनाचा आदर्श समोर ठेवून आजच्या जगात आशेचा किरण पसरविण्याचा प्रयत्न करीत आहोत. जेथे जेथे लोक प्रेम, मदत आणि मार्गदर्शनासाठी भुकेले होते
तेथे तेथे इटली देशातील मिलान, वेनिस, बेरगामो, ट्रेनतो या ठिकाणी माग्दलेनाने अविश्रांतपणे धाव घेतली. 27 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर 10 एप्रिल 1835 साली वयाच्या 61व्या वर्षी माग्दलेना स्वर्गवासी झाल्या. त्यांनी लावलेला सेवेचा हा वृक्ष पुढे फोफावत गेला. 1941 साली पोप 12 पायस ह्यांनी कनोसाची माग्दलेना हिला पवित्र म्हणून घोषित केले. 2 ऑक्टोबर 1988 रोजी पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी माग्दलेनाचा संत म्हणून गौरव केला. जिथे जिथे या संस्थेतील धर्मभगिनी, धर्मगुरू, धर्मबंधू ईश्वरी प्रेम पसरवतात, तिथे तिथे संत माग्दलेना त्यांच्या कार्यातून अमर आहेत. कनोसाची संत माग्दलेना पवित्र ख्रिस्तसभेला व अखिल मानवजातीला परमेश्वराकडून मिळालेली अनमोल देणगी आहे. क्रुसावरील येशूप्रमाणे इतरांना क्षमा करून सर्वांवर नितांत प्रेम करणे व पवित्र मर्या ज्या वेदना सहन करून क्रुसाच्या पायथ्याशी उभी आहे, तिचा आदर्श घेऊन आपले जीवन जगणे हेच कनोशियन संस्थेतील धर्मभगिनींचे अध्यात्म आहे. हेच अध्यात्म घेऊन कनोशियन संस्थेच्या धर्मभगिनी गेल्या 200हून अधिक वर्षांपासून जगातील सर्व खंडांमध्ये गरजू, गरजवंत व दुर्बलांची सेवा करत आहेत. जगभरात सुमारे 2000 सिस्टर्स 32 देशांमध्ये आपली निस्वार्थी सेवा देत आहेत. त्या 16 प्रांत आणि 6 प्रतिनिधी गटांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. शिक्षण, आरोग्य सेवा, सुवार्ता प्रचार आणि सामाजिक कार्याद्वारे प्रत्येकाला देवाच्या प्रेमाचा स्पर्श देण्याचा आटोकाट प्रयत्न करून देवाच्या जवळ येण्यास प्रेरित करत आहेत. आशिया खंडात प्रथम 1860 साली हाँगकाँग या ठिकाणी त्यांनी आपल्या मिशन कार्यास सुरुवात केली. पुढे हाँगकाँगमधून 1889 साली 5 धाडसी धर्मभगिनी भारतात कोचीन येथे मदर मारिया स्तेला ह्यांच्या नेतृत्वाखाली सेवा कार्यासाठी आल्या. अशा प्रकारे भारतात या संस्थेच्या मिशनरी कार्यास प्रथम सुरुवात झाली. वेगळी भाषा आणि संस्कृती असूनही त्यांनी या मातीशी एकरूप होऊन गरिबांच्या सेवेस सुरुवात केली. 8 एप्रिल 1891 साली काही सिस्टर्स कर्नाटकमधील बेळगाव या ठिकाणी सेवा कार्यासाठी आल्या व या ठिकाणी भारताच्या मध्य प्रांतात संस्थेचे पहिले घर सुरू झाले. पुढे भारतात अनेक ठिकाणी या संस्थेची घरे झाली. 1947 मध्ये मुंबई येथे संस्थेचे मुख्यालय ठेवून एक प्रतिनिधी गट तयार करण्यात आला. या संस्थेला 1966 मध्ये मध्य प्रांताचा दर्जा मिळाला. पुढे 1988 मध्ये भारतामध्ये भारत मध्य सेंट फ्रान्सिस झेवियर प्रांत, भारत उत्तर शांतीच्या राणीचा प्रांत आणि भारत दक्षिण निष्कलंक मर्येचा प्रांत अशा 3 विभागात ही संस्था प्रांतानुसार विभागली गेली. आज महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आपल्या मध्य प्रांताचे म्हणजेच सेंट फ्रान्सिस झेवियर प्रांताचे कार्य जोमाने चालू आहे. आपल्या वसई धर्मप्रांतामध्ये कनोशियन सिस्टर्स तलासरी, माणिकपूर, शिर्लेवाडी या ठिकाणी आपली सेवा अविरतपणे देत आहेत. स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो सर्वात लहान असतो, पण वाढला की तो मोठा वृक्ष बनतो आणि आकाशातील पक्षी येऊन त्याच्या फांद्यांवर घरटी बांधतात. 1950 साली तलासरीच्या लाल मातीत प्रेमाचे एक छोटेसे बी रोवले गेले. डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरील या आदिवासी प्रदेशात तेव्हा अंधार अधिक आणि उजेड कमी होता. पण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे श्रद्धा आणि सेवाभावाच्या त्या छोट्याशा प्रयत्नाने आज एक विशाल बहरलेला वृक्ष धारण केला आहे. कनोशियन भगिनी आणि जेझुईट फादर्स यांच्या सहकार्याने उभारलेले हे कार्य आज शिक्षण, आरोग्य सेवा
सामाजिक उन्नती आणि आध्यात्मिक घडण या सर्व क्षेत्रात आपली फांदी पसरवत आहे. ही आहे त्या बीजाची कथा. प्रार्थनेने जोपासलेली, त्यागाने सिंचन केलेली आणि सहकार्यातून फळाला आलेली. तलासरी हा कधी काळी पूर्णपणे अलग ठेवलेला आदिवासी भाग होता. वारली समाज कलेत पारंगत, मनाने साधा, पण शिक्षण आणि साधनांच्या अभावाने मागे पडलेला. 1925 साली जेजुईट फादरांनी फ्रान्सिस्कनांकडून मिशनची जबाबदारी स्वीकारली. पुढे 1950 मध्ये त्यांनी विशेषतः महिलांच्या उन्नतीसाठी शिक्षण आणि श्रद्धेवर आधारित मिशन उभारण्याचा संकल्प केला. फादर कासासायस, फादर डी सांचेस, फादर रेमन न्यूबियोला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कनोशियन भगिनींचे आगमन म्हणजे अंधारात दिवा लागण्यासारखे वाटले. मुंबईचे आर्चबिशप कार्डिनल व्हॅलेरियन ग्रेशियस यांच्या प्रेरणेने कनोशियन भगिनींनी हे आव्हान आनंदाने स्वीकारले. 17 नोव्हेंबर 1950 रोजी 4 भगिनी मारिया फेरारियो, फेलिसिता डिसोजा, मारिया नीना आणि उर्सुला लुझाडो बैलगाडीतून झरोलीहून तलासरीकडे निघाल्या. काही महिन्यांनी सिस्टर नॅथलिन फर्नांडिस त्यांच्यात सहभागी झाल्या. रस्ते नव्हते, अन्नाची टंचाई होती, अडचणींचा डोंगर होता, पण जिथे इच्छा तिथे मार्ग या विश्वासाने त्यांनी पाऊल मागे घेतले नाही. 1953 मध्ये झाडाच्या सावलीत सुरू झालेला एक छोटासा दवाखाना आज दयानंद रुग्णालय या 100 खाटांच्या बहुविशेषज्ञ रुग्णालयात रूपांतरित झाला आहे. सामान्य औषधोपचार, स्त्रीरोग, प्रसूती, बालरोग, अस्थिरोग, हृदयरोग आणि मानसिक आरोग्य या सर्व सेवा येथे उपलब्ध आहेत. पूर्ण सुसज्ज ऑपरेशन थिएटर, प्रयोगशाळा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा ताफा. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे सेवा हीच खरी पूजा या भावनेने काम करणारे हृदय. 1975 पासून डॉक्टर सिस्टर विल्मा नाझरेथ यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या सेवेमुळे अनेक आदिवासी कुटुंबांना नवजीवन लाभले. येथे येणाऱ्या 99% रुग्णांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असते, पण येथे त्यांना केवळ उपचार नाही तर मायेचा स्पर्शही मिळतो. जणू देव माणसाच्या रूपाने भेटतो. 1957 मध्ये 2 भगिनींनी काही कुष्ठ रुग्णांची सेवा सुरू केली. त्यातून पुढे 50 खाटांचे कुष्ठरोग निवारण केंद्र उभे राहिले. दूरवरच्या गावात आठवड्यातून 3 वेळा फिरती दवाखाने चालवले जातात. नव्या रुग्णांचा शोध, औषधोपचार आणि जनजागृती केली जाते. वडोली आणि वेवजी येथील पुनर्वसन केंद्रांमध्ये रुग्णांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी दिली जाते. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही भगिनी घेतात, वंश परंपरेचा कलंक मोडून काढत. 1982 मध्ये महिला मंडळाची सुरुवात झाली. साक्षरता, नेतृत्व आणि रोजगार निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. स्वयंसहायता गट आणि प्रौढ शिक्षणामुळे महिलांना सरकारी योजना समजल्या. निर्णय क्षमता वाढली. आज त्या महिला केवळ घर चालवत नाहीत तर समाज घडवत आहेत. आई शिकली तर घर शिकते याचा प्रत्यय देत. विरार ते वलसाड दरम्यान नर्सिंग कॉलेज नसल्याने दयानंद नर्सिंग स्कूल हे विद्यालय सुरू करण्यात आले. येथील मुलींना केवळ शिक्षणच नाही तर सेवाभावाची घडण दिली जाते. त्या त्यांच्या गावात दयामूर्ती बनून परततात. सुमारे 40 आदिवासी मुली ज्ञानमाता वसतिगृह येथे सुरक्षित वातावरणात राहतात. शिक्षणासोबत शिस्त, जबाबदारी आणि श्रद्धा शिकतात. त्यांच्या डोळ्यातील स्वप्ने म्हणजे या मिशनची खरी कमाई. जशी करणी तशी भरणी याचा सुंदर परिणाम. जेजुईट आणि कनोशियन यांचे नाते हे केवळ सहकार्य नाही तर एकच ध्येयासाठी 2 प्रवाह आहेत. गावोगावी धर्मशिक्षण, संस्कार
आणि आध्यात्मिक आधार देत त्यांनी एक सशक्त श्रद्धावान समुदाय घडवला. आजचा हा बहरलेला वृक्ष 75 वर्षाच्या या प्रवासात बैलगाडीतून आलेल्या काही भगिनींचे कार्य आज शाळा, रुग्णालये, वसतिगृहे आणि स्वयंसहायता गटांच्या रूपाने विस्तारले आहे. एकीचे बळ तिघांपेक्षा जास्त या तत्वावर उभे असलेले हे मिशन आजही वाढत आहे. 1950 मध्ये पेरलेले ते बी आज श्रद्धा, करुणा आणि सक्षमीकरणाचा वृक्ष बनले आहे. आणि हा वृक्ष अजूनही वाढत आहे. शांतपणे, नम्रपणे आणि सुंदरपणे हे सांगतं की देवाचे प्रेम एकदा रुजले की ते कधीही कोमेजत नाही. माणिकपूर गाव माणकांचं, परोपकारी लोकांचं, गुणवंतांचं, कलाकारांचं, कीर्तिवानांचं, विचारी लोकांचं स्थिती काही वेगळंच सांगत होती. माणिकपूर गाव गरिबांचा, अशिक्षितांचा, रूढी परंपरांच्या विळख्यात अडकलेला, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असूनही सुधारणेपासून कोसो दूर असलेला, साध्या रस्त्याचाही ठाव ठिकाणा नव्हता. पण 1958 साली चमत्कार घडला. स्पेनमधील फादर न्युबिओला नामक एका जेझ्विट महात्म्याचे आगमन येथे झाले. एक द्रष्टा कार्यकर्ता ह्या गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचा विडास त्यांनी उचलला. त्यांच्या परिसस्पर्शाने गावात टेक्निकल इन्स्टिट्यूट, क्रेडिट सोसायटी सारख्या अनेक संस्थांचा पाया रचला गेला. अनेकांना नोकऱ्या मिळाल्या. प्रमुख धर्मगुरूची धुरा वाहत असताना त्यांना जाणवलं, सेंट झेवियर शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. पण कामाचा व्याप आवाक्याबाहेरचा होता. गावातील स्त्रिया अशिक्षित होत्या, दारू गाळणे या व्यवसायात अडकलेल्या. गावात स्वच्छता, आरोग्य, शेजार प्रेमाचे धडे देण्यासाठी मुलींसाठी वेगळी शाळा स्थापन करण्याची प्रेरणा त्यांना झाली. कुणाला बरं पाचारित करावं, मन अस्वस्थ झालं. तलासरी मिशनमध्ये कार्य करणाऱ्या कनोसियन प्रीतिकन्यांबरोबर कार्य करण्याचा त्यांचा अनुभव चांगला होता. लगेच त्यांनी माहीमच्या त्यांच्या शाखेशी संपर्क साधून सांगितले, तुम्हाला मराठी भाषिक प्रीतिकन्यांची आवश्यकता आहे का? मग तुम्ही माणिकपूरला जरूर या. हो किंवा नाही साधक बाधक विचार करून फादरांचे शब्द म्हणजे ईश्वरी पाचारणच समजून सिस्टरांनी त्यास साथ दिली आणि माणिकपूर तलावाजवळील सुमारे 6 एकरांच्या जमिनीत 11 वर्गखोल्यांची दुमजली वास्तू उभारली गेली. सभोवती शेतच शेत, झाडाझुडपांचं जंगलमय वातावरण व मध्ये शाळेची इमारत. कनोसियन डेलिगेट मदर अझुरा व मदर रोझा ह्यांच्या नेतृत्वाखाली मदर पास्क्विना, मदर बर्निस, मदर बर्था व मदर इटा मुंबईहून निघाल्या. दुसरा दिवस 10 जूनचा पेंटेकॉस्ट रविवार. त्या दिवसापासून कार्याची सुरुवात झाली. 11 जून 1962 साली 205 मुली 5वी ते 9वी मध्ये व 230 मुली प्रायमरी शाळेत दाखल झाल्या. सोबत होते सेंट झेवियर शाळेतील काही शिक्षक. सर्व सिस्टर्स इंग्रजी भाषिक होत्या. शाळा मात्र मराठी माध्यमाची. पण जेथे प्रेम व आत्मीयता असते तेथे भाषेची अडचण जाणवतच नाही. जणू एक देव, एक आशा, एक जीव आणि एक भाषा. 1962 पासून 1967 पर्यंत ही शाळा जेझ्विट फादरांमार्फत चालविली जाणारी त्यांची शाखा होती. हळूहळू सिस्टर्स इथे रुळत गेल्या. त्यांच्या कार्याला योग्य रूप व दिशा प्राप्त झाली. संडे स्कूल चालविणे, विविध संस्कारांची पूर्वतयारी करणे, शिवणकाम व पाककला वर्ग, रिट्रीट व रुग्णभेटी अशा सर्व कार्यांमधून त्यांनी गावात नवचैतन्य आणले. 1963 साली नवनिर्वाचित मदर मारिया तांबेलिनी यांचे आगमन झाले आणि त्यांनी या वैराण जमिनीत नवांकुर निर्माण केले. त्यांच्या अखत्यारीत प्रायमरी शाळा, टेक्निकल स्कूल व कॉन्व्हेंटची इमारत उभारली गेली.
लोकांच्या गरजा त्यांनी जाणल्या, अनेकांना नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त करून दिली. त्या खऱ्या अर्थाने माणिकपूरच्या आई झाल्या. सर्पमित्र असलेल्या मदरांनी जवळपास 200 सापांना पकडून सर्पदंशापासून गावकऱ्यांचे रक्षण केले. 1967 साली शाळेला मान्यता मिळाली व 1968 साली निर्मला मातेची पहिली बॅच मॅट्रिक झाली. मुलींची व्यावसायिक गरज ओळखून 1970 साली शासनमान्य शिवणकामाचे वर्ग चालू झाले. औपचारिक शिक्षणाबरोबर अनौपचारिक शिक्षण व सामाजिक कार्यात सिस्टरांनी हिरिरीने भाग घेतला. हुंडा, दारू, स्त्रियांचे हक्क ह्या समस्या सोडविण्यासाठी जेजुईट फादरांनी स्थापलेल्या जनजागृती व अनामिक मद्यपिक संघटना असो किंवा स्त्रियांची सोडॅलिटी, महिला आघाडी, युवती संघ असो, सर्व संघटनात सिस्टर कार्यरत होत्या. संत मॅग्दलेनाच्या ध्येयाप्रमाणे तळागाळापर्यंत सिस्टर्स पोहोचल्या. अनेक प्रोफेशनल्स त्यांनी घडविले, पण त्याहीपेक्षा आदर्श गृहिणी व देवभिरू माता घडविण्यावर अधिक भर दिला. म्हणूनच शाळेत कार्यानुभव, समाजसेवा, पाकशास्त्र, MCC, गाईड, संगणक शिक्षक अशा विषयांस प्राधान्य दिले. क्रीडा क्षेत्रात एकेकाळी वसईतील मुलींची सर्वोत्तम शाळा म्हणून नावाजली गेलेली ही निर्मला माता शाळा आजही विविध क्षेत्रात सर्वोत्तम शाळा म्हणून नावलौकिक मिळवित आहे. पुढे कनोशियन सिस्टर्सनी काळाची पाऊले ओळखून इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2001 मध्ये ज्युनियर आणि सिनियर KG सुरू झाले. आज या ठिकाणी इंग्रजी माध्यमाचे 10वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. अनेक ख्रिस्ती व अख्रिस्ती विद्यार्थिनी शाळेत एकत्र शिकत आहेत. अशा प्रकारे प्रथम शिक्षणाच्या माध्यमातून कनोशियन धर्मभगिनींनी वसईत आपला पाया भक्कम रोवला व देवच सर्व काही आहे या ध्येयानेच आपले जीवन व्यतीत करत आहेत. कनोशियन संस्थेमध्ये मी सिस्टर लिली करवालो, मूळची जुनं बरामपूर, मणिकपूर, संत मायकल चर्च पॅरिशमधील. माझं 6वी ते 7वी पर्यंतचं शिक्षण फादरांच्या शाळेमध्ये, पॅरिशमध्ये शाळेमध्ये सेंट झेवियर्स स्कूलमध्ये झालं. तेव्हा मी मुलं आणि मुली एकत्र होतो. 1962 मध्ये कनोशियन सिस्टर्स यांनी माणिकपूरमध्ये त्यांचं पहिलं कॉन्व्हेंट उघडलं आणि निर्मला माता गर्ल्स हायस्कूल मुलीसाठी ही शाळा उघडली. हे आमचं एक मोठं भाग्यच आहे. या सिस्टरांच्या सहवासात राहून आमची खूप प्रगती झाली. 7वी ते 11वी पर्यंतचं माझं शिक्षण ह्या निर्मला माता स्कूलमध्ये झालं आणि ह्या सिस्टरांच्या सहवासात राहून मला खूप बरं वाटायचं. आम्ही नेहमी सुट्टीच्या वेळेत तसंच जेव्हा आम्हाला संधी मिळेल तेव्हा आम्ही ह्या शाळेमध्ये सिस्टरांच्या सहवासात आमचा वेळ घालवायचा. तेव्हा विजेचा अभाव होता म्हणून सिस्टर आम्हाला शाळेमध्ये अभ्यास करायला बोलवायच्या आणि आम्ही आनंदाने जायचो आणि अभ्यास करायचो. सिस्टरांच्या सहवासात राहून मी खूप शिकले. त्यांचं ते अगदी प्रेमळ आणि नम्र जीवन, त्यांची स्वार्थत्यागी वृत्ती ह्यामुळे माझ्या मनावर खूप छाप पडली आणि मी येशूच्या प्रेमात पडू लागली. सिस्टरांच्या सहवासामुळे मी येशूच्या प्रेमात माझी वाढ झाली आणि ह्या कनोशियन संस्थेमध्ये मी प्रवेश केला. आता मला व्रतस्थ जीवनाची 54 वर्ष झालेली आहेत आणि कनोशियन संस्थेमध्ये राहून गोरगरिबांची सेवा करून आणि येशूला माझं जीवन राहून माझं जीवन सार्थक होत आहे असं मला वाटत आहे आणि मी देवाला धन्यवाद देते. माझ्याचप्रमाणे आमच्या पॅरिशमधील जवळजवळ 70पेक्षा जास्त मुली आमच्या ह्या निर्मला मातेच्या शाळेच्या विद्यार्थिनी आम्ही कनोशियन सिस्टर झालेलो आहोत आणि ही फार आनंदाची गोष्ट आहे. कारण पुष्कळ वेळा असं होतं की ज्या मुली त्या शाळेत शिकतात त्याच कॉलेजमध्ये प्रवेश घेत नाहीत
पण आम्ही खूप सिस्टर्स, आम्ही कनोशन सिस्टर्स आहोत मणिपूरच्या, आणि याबद्दल मी देवाला धन्यवाद देते. आणि आमच्या या कनोशन संस्थेबद्दल नेहमी मी ऋणी आहे. थँक्यू. आगाशी शिर्लेवाडी या ठिकाणी एकही कॉन्व्हेंट नव्हते. त्यावेळी शिर्ले चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर विल्यम फरेरा यांनी या ठिकाणी सिस्टरांचे कॉन्व्हेंट व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. येथील भाविक खूप प्रेमळ व उदार होते. लगेच डिसिल्वा कुटुंबाने जमीन दान करण्याचे ठरविले. म्हणून कनोशियन डॉटर्स ऑफ चॅरिटी या संस्थेच्या धर्मभगिनींना या ठिकाणी सेवा कार्यासाठी पाचारण करण्यात आले. 3 मार्च 1991 रोजी माणिकपूरच्या निर्मला माता संस्थेतील काही सिस्टर्स शिर्लेवाडी येथे सेवा कार्यासाठी आल्या. 4 सप्टेंबर 1992 रोजी लुड्स माता कॉन्व्हेंटचा पाया रचण्यात आला. सिस्टर इजाबेल डिमेलो, सिस्टर फातिमा फर्नांडिस आणि सिस्टर शिलोरिन डिसोजा यांनी व डिसिल्वा कुटुंबियांनी, त्यावेळच्या पॅरिस काउन्सिल सदस्यांनी ही इमारत बांधण्यासाठी खूपच मेहनत घेतली. 18 जून 1993 रोजी बिशप थॉमस डाब्रे व चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर ॲन्सेलेम गोन्साल्विस यांच्या उपस्थितीत आशीर्वाद विधी पार पडून लुड्स माता कॉन्व्हेंटचा उद्घाटन सोहळा पार पडला. आज या धर्मभगिनी चर्च संलग्न संघटनेत बालकांना, तरुणांना घडविण्याचे कार्य करत आहेत. धार्मिक उपासनेसाठी तयारी करून घेणे, वेदी सजवणे, मुलांची पहिल्या परमप्रसादासाठी तयारी करून घेणे, युवा संघटनेतून युवा नेतृत्व घडवणे, युवकांना देवाचा अनुभव देण्यासाठी शिबिरे आयोजित करणे, बायबल अभ्यास घेणे. 1996 मध्ये इयत्ता 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथमच धर्मशिक्षणाचे रविवारी वर्ग सुरू केले. त्यानंतर त्याच वर्षी पहिल्या शुक्रवारी प्रार्थनेचे आयोजन करून आध्यात्मिक उपक्रमात अनेक भाविकांची सहभागिता वाढविली. 2002 मध्ये मुलांसाठी बालसंघाची स्थापना केली. याबरोबरच आजारी, वृद्ध व गोरगरिबांना भेटी देणे, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणे. 27 मे 2000 साली शिर्लेवाडी येथे या संस्थेने नवीन घर बांधून पॉस्ट्युलेट्ससाठी प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे. अशी अनेक सेवाभावी कार्य या धर्मभगिनी सातत्याने करत आहेत. अशा प्रकारे संत माग्दालेनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कनोशियन सिस्टर व ले कनोशियन भाविक गरिबांची, दुखितांची, आजारांची सेवा करून आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात प्रभू येशूचे सुवार्थिक कार्य शांतीने पार पाडत आहेत. अभिमानाची गोष्ट, वसई तालुक्याने कनोशियन संस्थेला सुमारे 80 धर्मभगिनी सेवा कार्यासाठी दिल्या आहेत, ज्या जगभर आज आपली सेवा प्रभूठाई समर्पित करत आहेत. कनोशियन डॉटर्स ऑफ चॅरिटी या संस्थेच्या सर्व धर्मभगिनी प्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहोत. परमेश्वराने त्यांना या सेवा कार्यासाठी चांगल्या आरोग्याची देणगी द्यावी, ही पवित्र मरियेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करतो. सर्व मृत धर्मभगिनींना स्वर्गीय नंदनवनात प्रभूठाई चिरशांती लाभो. तसेच या संस्थेच्या संत माग्दालेना, संत जोस्पिन बाखिता व पूजनीय सिस्टर फर्नांडा रिवा यांच्या मध्यस्थीने कनोशियन सिस्टरांचे कार्य जगभर पसरत जावो, ही सदिच्छा व्यक्त करतो. प्रीतीचा महान आदर्श क्रुसावर खिळलेला ख्रिस्त, दुःखी माता मरियेचा ममतेचा स्पर्श, तो अनुभव आम्ही घेतला आहे, घेत आहोत अजूनही. त्या प्रेमाची साक्ष देत आहोत शांतपणेही. देव तुमचाही आहे, हीच आमची हाक. त्याच्या प्रेमाचा घ्या तुम्हीही अनुभव खास. आंतरिक पाचारण जर तुम्हाला बोलावत असेल, परमेश्वराच्या हाकेला होकार द्या नक्कीच मनापासून. या प्रेमाच्या वाटेवर एक पाऊल टाका. सेवा, त्यागात जीवनाचा अर्थ शोधा. कनोशियन परिवारात सामील व्हा तुम्हीही
आणि प्रेमाचा प्रकाश जगभर पसरवा.